देशाच्या राजकारणात पश्चिम बंगालमध्ये राजकीयदृष्ट्या गटांगळ्या खाणाऱ्या बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना काँग्रेस पक्षानं विलीनीकरणाची दिलेली ऑफर। त्याच वेळेला काँग्रेसमधनं फुटलेल्या सगळ्या पक्षांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं असा सल्ला ठाकरेंच्या शिवसेनेनं दिला। त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार का याची जोरदार चर्चा रंगू लागली। विशेष म्हणजे संजय राऊतांच्या सूचनेची नोंद घेऊ असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी करत एक प्रकारे सावध प्रतिक्रिया दिली। शरद पवारांनी पुढाकार घ्यावा असं सूचित करत संजय राऊतांनी आपला प्रस्ताव कायम ठेवलाय। त्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया ही बोलकी म्हणावी लागते। सुप्रिया सुळेंनी पूर्णपणे नकारात्मक प्रतिक्रिया दिलेली नाहीये, तर पूर्णपणे होकारही दिला नाहीये। त्यामुळे शरद पवारांची राष्ट्रवादी नेमकं काय सुचवू पाहतेय याविषयीचे तर्कवितर्क लढवणं सुरू झालंय। काँग्रेस हा अधिक मजबूत व्हायला पाहिजे देशामध्ये। काँग्रेसमधून निघालेले जे लहान पक्ष किंवा नेते आहेत त्यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार एक मजबूत अशी काँग्रेस, अखंड काँग्रेस एक प्रबळ पर्याय म्हणून देशामध्ये उभी राहायला पाहिजे। पवार साहेबांनी या संदर्भात पुढाकार घेतला पाहिजे। माननीय शरद पवारांनी ही जी विचारधारा किंवा भूमिका बनते एकत्र येण्याची, त्या संदर्भात जर त्यांनी नेतृत्व केलं, पुढाकार घेतला तर हा विचार खूप पुढे जाईल। राऊत साहेबांचं मत ते रोज अतिशय परखडपणे आणि देशाच्या हितासाठी मांडत असतात आणि अर्थातच एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडायचा अधिकार आहे आणि संजय राऊत साहेब माझ्यासाठी एक मोठे भाऊ आहेत। त्याच्यामुळे त्यांनी जे काही सूचना दिल्या आहेत त्याची नोंद आम्ही प्रत्येक जे सूचना करतात त्याची आम्ही नोंद घेतो। येणाऱ्या काळामध्ये हेच जनाब संजय राऊत असं देखील वक्तव्य करतील की उभाटा गटाचं अस्तित्व देखील संपत आलेलं आहे। उभाटा गटाला जिवंत राहायचं असेल तर उभाटा गट देखील काँग्रेसमध्ये विलीन केला पाहिजे। उभाटा गट संपून टाकायचा, राष्ट्रवादी पवार गट संपून टाकायचा आणि फक्त काँग्रेसच जिवंत ठेवायची, याची सुपारी संजय राऊत यांनी राहुल गांधीकडनं घेतली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।